नमस्कार. मी आज तुम्हाला उपवासाचा साबुदाणा वडा कसे बनवायचे ते सांगणार आहे. तर आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री स्पेशल मेनू आज आपण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला रात्री किंवा 5 ते 6 तासासाठी साबुदाणे भिजत घालायचे आहे आणि 3 ते 4 बटाटे उकडून घ्यायचे आहे आणि ते असे मॅश करून घ्यायचे. एकदम बटाटा चुरून घ्यायचा. त्याच्यामध्ये साबुदाणे मिक्स करायचे. हिरवी मिरची दळून घ्यायची, ती टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे. जर आपण हे नाश्त्याला बनवणार असू तर त्याच्यात आपण कोथिंबीर आणि जिरं टाकलं तर खूपच छान लागतात. पण उपवासासाठी आपण ते नाही टाकणार आहोत. तर मग ते सर्व आपण एकत्र मिश्रण करून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि त्याचे छोटे-छोटे असे गोळे तयार करून आणि ते असे थोडे प्रेस करायचे. तर अशा पद्धतीने ते वडे सर्व तयार करून घ्यायचे. तर ज्यांचंही वजन वाढत नसेल त्यांनी हा साबुदाणा वड्याचा नाश्ता करावा. नक्की तुमचं वजन वाढायला मदत होईल आणि खूप खूप टेस्टी असतात हे. खूप एकदम कुरकुरीत क्रंची बनवायचे आहेत आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये थोडं तेल तापवून घ्यायचं. तेल तापलं की आपले एक-एक वडे असे प्रकारे तळून घ्यायचे आहेत. ते सुरुवातीला तेल तापल्यानंतर आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आहे आणि नंतर असं तेव्हा आपल्याला ते कुरकुरीत होतात. जर समजा आपण जास्त फ्लेम राहू दिला गॅसचा, तर ते एकदम वरून एकदम जळून जातात आणि मध्ये कच्चे राहून जातात. तर तुम्ही एकदम हळू आणि बारीक फ्लेमवर ते तळायचे आहेत आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण ते सर्व हळू तळून घ्यायचे आहेत. तर खूप प्रेस पण नाही करायचे आहेत. असेच थोडेसे सैल राहू द्यायचे कारण की खूप प्रेस केलं की मध्ये आपला वडा कच्चा राहून जातो साबुदाण्याचा वडा आणि ओलसर राहून जातो. तर आपल्याला तो हळू खूप छान प्रकारे तळून घ्यायचा आहे. जर कोणी माझं बागलाण रेसिपी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. मी अजून अशा छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर अशा पद्धतीने आपले साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहे. तर नक्की ट्राय करा, नक्की करून बघा. खूप छान टेस्ट लागते आणि खूप छान वडे. साबुदाण्याची खिचडी तर आपण कायमच बनवतो. पण साबुदाण्याचे वडे हे खूप छान सर्वांना आवडतील, तुमच्या घरात सर्वांना आवडतील अशा पद्धतीने. आणि त्याच्यासोबत अशा हिरवी मिरची तळून घेतली आणि त्याच्यावर थोडंसं सेंधवा नमक टाकलं तर एकदम छान लागतात आणि हे वडे तुम्ही दह्यासोबत नक्की ट्राय करा. तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये.